शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन मत्ते 27:27 ते 31 ही वचने. मत्ते 27:27 ते 31 ही वचने. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्या विरुद्ध जमविली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमीचे जगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेविला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे यहुद्यांच्या राजा, नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडिली. ते त्याच्यावर थुंकले व तोच वेद घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो जगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरिता घेऊन गेले. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आताच जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचला, मत्तई कृष्ण वर्तमान याचा 27वा अध्याय वचन 27 ते 31 या वचनापर्यंत. या वचनाची जी हेडिंग आहे, येशूला वधस्तंभावरती खिळतात. प्रियांनो, येशूला सुभेदाराच्या शिपायांनी वाड्यात नेले आणि सगळी तुकडी प्रियांनो त्याच्या विरुद्ध जमविली. शिपायांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमीची जगा घातला. त्यांनी त्याची थट्टा केली, त्याचे हाल केले, काट्याचा मुकुट त्याच्या मस्तकावर ठेविला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे यहुद्यांच्या राजा, नमस्कार असे म्हणून त्याची थट्टा मांडिली. ते त्याच्यावर थुंकले व तोच वेद घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. हा सर्व त्रास त्याने सहन केला तुमच्या आणि माझ्यासाठी. यशायाच्या 53व्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनामध्ये त्याच्याविषयी जे लिहिले होते ते या ठिकाणी पूर्ण होत आहे. तुच्छ मानिलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला असा
तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानिले नाही. त्याचबरोबर मत्तयाच्या 16व्या अध्यायामध्ये देखील स्वतःचे मरण, पुनरुत्थान ह्याविषयीचे जे भविष्य आहे ते या ठिकाणी पूर्ण होत आहे. मी येरुशलेम जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे ह्याचे अगत्य आहे. प्रियांनो, त्याच्या एका शब्दाने तो पृथ्वी उलतीपालती करू शकला असता. त्याला विरोध करणाऱ्यांना ठार मारले असते. देवदूताच्या सैन्यांना बोलावून हवे ते केले असते. एकही शब्द त्याने उच्चारला नाही. सर्व दंड स्वइच्छेने सहन केले. येशूला सर्व अधिकार असताना देखील त्याने कोणता अधिकार दाखविले नाही, तर पित्याची इच्छा पूर्ण केली. यशाया 53:7 प्रमाणे त्याचे हाल केले तरी ते त्याने सोशिले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडिले नाही. ही महत्कृत्ये त्याने आपल्या पातकाबद्दल केली. काय आज आपण त्याने आपल्यासाठी सोसलेल्या त्रासाचा विचार करत आहो का? तो जर वधस्तंभी गेला नसता तर प्रियांनो, आजही आदामापासून आलेले पाप आमच्या जीवनामध्ये तसेच राहिले असते. आम्हाला तारण मिळाले नसते. सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा झाला नसता. आणि म्हणून प्रभूने आमच्यासाठी जे काम, जे महत्कृत्य केलेले आहे त्यासाठी प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याचे आभार मानूया. त्या वधस्तंभाकडे आपली दृष्टी लावूया आणि ते देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की त्याचा एकुलता एक पुत्र देऊन आपल्याला त्याने तारण आणि जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती, तुझं गौरव करतो. तुझा एकुलता एक पुत्र तू आम्हासाठी पाठवलास आणि त्याद्वारे तू तारण आणि जीवन आम्हासाठी दिलंस. देवबाप्पा, त्याबद्दल विशेष आम्ही तुझे आभार मानतो. कारण त्याच्या वधस्तंभावरती जाण्याच्या द्वारे आमच्या पापांची आणि अपराधांची क्षमा तू केलेली आहे आणि आमच्यासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग तू मोकळा केलेला आहे. आणि म्हणून प्रिय बाप्पा, अजूनही ज्या लोकांना या वधस्तंभाचं महत्व कळलेलं नाही, जे लोक प्रभुदेव बाप्पा हरवलेले आहेत, तारणापासून वंचित आहेत, ज्या प्रत्येक मनुष्यासाठी तू आपलं रक्त त्या वधस्तंभावरती सांडलेलं आहे, त्याची जाणीव व्हावी आणि प्रत्येकाचं तारण, उद्धार व्हावा, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आमचं जीवन आम्ही तुझ्या स्वाधीन अधीन करतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.